मित्रो, महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. तसंच महाराष्ट्र हा क्रांतिकारकांची भूमी म्हणून सुद्धा ओळखला जातो. ग्रामीण बोली भाषेतील गोडवा तसेच संस्कारांची शिदोरी घेऊन जन्माला आलेले लोककथाकार, शाहीर तसेच लावणी सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी एका मातंग कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील हे सुरुवातीपासूनच मुंबईला कामानिमित्त गेले होते. अगदी तुटपुंज्या शिक्षणाच्या बळावर आपण प्रगती कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे हे एक उत्तम लेखक होते, कथाकार होते. शिवाय त्यांनी कामगार चळवळीचं नेतृत्व सुद्धा केलं. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पूर्ण जीवन हयातीत एकूण 30 त्या ठिकाणी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या. तसेच 13 लोककथेचा संग्रह त्यांच्या नावावर आहे. शिवाय त्यांच्या 8 पटकथांवर चित्रपट त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे. सुरुवातीपासूनच अण्णाभाऊ साठे यांच्या घराची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे अण्णाभाऊ साठे वाटेल पटेल ते काम त्या ठिकाणी करत होते. पण मित्र, खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती म्हणजे केव्हा, जेव्हा ते मुंबईला आले. वयाच्या 11व्या वर्षी अण्णाभाऊ साठे कामानिमित्त मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर मुंबईचं जीवन, मुंबईची संस्कृती हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी जवळून पाहिलं. हे पाहिल्यानंतर अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने वळले ते कादंबरी लिहिण्याकडे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्यातल्या 2-4 कादंबऱ्यांची या ठिकाणी मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. अण्णाभाऊ साठे यांची सगळ्यात जास्त नावाजलेली कादंबरी म्हणजे फकीरा. फकीरा या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी मातंग समाजाचा एक तरुण हा ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभारतो, ब्रिटिशांचा खजिना लुटतो आणि महाराष्ट्रातल्या हीन, दीन आणि दुबळ्या समाजातल्या लोकांना तो खजिना, ते पैसे वाटतो. याचं यथार्थ चित्रण त्यांनी त्या ठिकाणी त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांची दुसरी नावाजलेली कादंबरी म्हणजे वैजयंता. आता वैजयंता या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी लोकनाट्य तमाशा मंडळ या तमाशा मंडळातील लोकांचं जीवन कसं असतं, विशेष करून स्त्रियांचं जीवन कसं असतं यावर त्यांनी चित्रण केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. त्या काळी तमाशा मंडळातील स्त्रियांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना येणाऱ्या अडचणी याचं यथार्थ वर्णन अण्णाभाऊ साठे यांनी वैजयंता या कादंबरीमध्ये केलेलं आहे. तसेच अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला लघुकथांचा संग्रह म्हणजे चिराग नगरची भूतं. ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे मुंबईच्या घाटकोपरमधील चिराग नगरच्या वस्तीमध्ये राहत होते तेव्हा त्यांनी चिराग नगरचे भूतं ही कथासंग्रह, लहान लहान कथांचा संग्रह त्या ठिकाणी त्यांनी लिहिला. चिराग नगर वास्तविक पाहता एक झोपडपट्टी होती. या झोपडपट्टीत अनेक समाजाचे, अनेक जातीचे, अनेक बोलीभाषा बोलणारे लोक राहत होते. त्याच्यात बरेच लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे सुद्धा होते आणि या वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे, काही वेगवेगळ्या समाजाच्या लोकांचं वर्णन त्यांनी चिराग नगरची भूतं या आपल्या कथासंग्रहालयामध्ये केलेलं आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली अजून एक महत्त्वाची कादंबरी म्हणजे रामोशी. पूर्वीच्या काळी सावकार लोक इथल्या कामगारांना, इथल्या शेतमजुरांना, शेतकऱ्यांना कर्ज देऊन कशा पद्धतीने छळत असायचं याचं यथार्थ वर्णन रामोशी या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे हे कामगार लढ्यातील एक अग्रगण्य नाव होते. कामगारांसाठी त्यांनी अनेक चळवळी त्या ठिकाणी उभारल्या. शिवाय अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा हिरिरीने सहभाग घेतला होता. मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मताचे अण्णाभाऊ साठे होते. त्यासाठी त्यांनी लावणीमधला छक्कड हा प्रकार पुढे आणला आणि माझी मैना गावाकडे राहिली, तिच्या जीवाची होती या काहिली ही लावणीतली छक्कड त्या काळात त्यांची सुप्रसिद्ध झाली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी शाहीर अमर शेख,
शाहीर साबळे यांचा खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी शाहिरी रचली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं समाज मन त्या कालखंडामध्ये ढळून निघालं. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला 1963चा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार सुद्धा महाराष्ट्र सरकारने दिलेला होता. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले अण्णाभाऊ साठे हे आपल्यातून 18 जुलै 1969 रोजी निघून गेले आणि आपण एक चांगल्या उत्तम लोककथाकार, शाहीर, लावणी सम्राट आणि कामगार नेत्याला मुकलो.